नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील कोल्हापूर सर्कल जवळील लक्ष्मी कॉम्प्लेक्स कार पार्किंग जवळ एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी 5 ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. रात्री उशिरा लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं बेळगाव हादरून गेलं आहे. वडगावच्या रामनगर येथील महादेवी करेण्णावर वय 45 या पीडित महिलेवर कामावरून घरी परतत असताना प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस तपास सुरू आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या सब रजिस्ट्रार कार्यालयावर बुधवारी सकाळी लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. ही कारवाई लोकायुक्तांचे वकील सुब्रीव जैन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास कार्यामध्ये लोकायुक्त सीपीआय अडिपेप्पा बुदिगेप यांच्यासह आणखी 10 तपासणी अधिकारी सहभागी झाले होते. धाड टाकल्यानंतर कार्यालयाचे दरवाजे बंद करून दस्तऐवजांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान रोकड सापडल्याने खळबळ उडाली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबतच काही नागरिकांनाही आतमध्ये ठेवून चौकशी सुरू आहे. दस्तऐवजांची छाननी, आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आणि अन्य दैनंदिन कामकाजाची बारकाईने तपासणी सुरू असल्याचं समजते. आज बुधवारी सकाळी बेळगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकत तपासणी मोहीम राबवली. या कारवाईचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातही अनपेक्षितपणे भेट देण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विविध कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. या कारवाईमुळे रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली असून रुग्णसेवा आणि व्यवस्थापनासंदर्भात वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं. तपासणी दरम्यान रुग्णालय व्यवस्थापनातील अनेक बाबींचा आढावा घेण्यात आला. ही कारवाई लोकायुक्त अधिकारी सुब्रीव जैन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बैलहोंगल पोलिसांनी घरफोडी प्रकरणात कारवाई करत एक आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बैलहोंगल व नेसर्गी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 2 घरफोडी प्रकरणामध्ये चोरलेले 70 ग्रॅम सोने व 30 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान आरोपीने दोन्ही ठिकाणी घरात शिरून दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरफोडी झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला होता. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात घरफोडी प्रकरणांमधील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर शहरामध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील एका घराच्या शौचालयात बिबट्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली. बिबट्याचं अचानक दर्शन झाल्याने घरातील सदस्य घाबरून घराबाहेर पळाले. भरवस्तीत बिबट्या सापडल्यानं संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोन कॅमेरे, जाळी आणि इतर उपकरणांचा वापर करण्यात आला. यासाठी वनक्षेत्र अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एक भूलतज्ञ घटनास्थळी तैनात केले होते. बेळगाव तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे तारीहाळ गावात काल मंगळवारी एक दुर्दैवी घटना घडली. सुरेश निजगुंडी गाडीकोप या वॉटरमनचा दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याचा प्रकार समोर आलाय. सुरेश निजगुंडी हे चंदन होसूर येथील पाईपलाईन दुरुस्तीचं काम करून परत येत असताना वाटेत आलेल्या ओढ्याचा पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते दुचाकीसह वाहून गेले.
सदर घटना हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली. अद्याप व्यक्तीचा शोध लागलेला नसून पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यापासून प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय. कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीरित्या नेले जात असलेले सुमारे 620 किलो गोमांस मोलेम चेक नाक्यावर कुळे पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई हुबळीहून म्हापशाच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारवर करण्यात आली. या प्रकरणामध्ये यासिन बेपारी या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून वापरलेली इनोव्हा कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर केतन चौगुले यांनी घटनास्थळी पंचनामा करून जप्त गोमांसावर फिनेल ओतून त्याची विल्हेवाट लावली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभवी गावकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गोमांस वाहतुकीमागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ई आस्ती डिजिटल मालमत्ता नोंदणी मोहिमेत बेळगाव जिल्ह्याने कर्नाटकमध्ये आघाडी घेतली आहे. राज्यभरातील एकूण 5,14,000 नोंदणीकृत मालमत्तांपैकी 41,053 मालमत्ता केवळ बेळगाव जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 24,957 ए खाता आणि 16,096 बी खाता अंतर्गत नोंदणी झाली आहे. महानगरपालिका संचालनालयाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश शहरी मालमत्ता नोंदवहीचे डिजिटलायझेशन आणि कर प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे हे आहे. जुलै 28 रोजी सर्वाधिक 52 मालमत्ता नोंदवणाऱ्या जिल्ह्यातही बेळगाव पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर म्हैसूरने 40,097 नोंदणीसह दुसरं स्थान पटकावलं. मात्र या यशाच्या पार्श्वभूमीवरही बेळगाव शहर महापालिकेची कामगिरी मात्र समाधानकारक नाही, कारण त्यांनी अद्याप 20% पेक्षाही कमी प्रगती केली आहे. याउलट टाउन पंचायती, टीएमसी आणि सीएमसींनी अधिक सक्रिय सहभाग नोंदवलाय. ही विशेष मोहीम 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी आपली मालमत्ता लवकरात लवकर नोंदवावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. बेळगाव शहरातील विजया रुग्णालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी आज बुधवारी तीव्र आंदोलन छेडलं. इंडियन नर्सिंग काउन्सिल्स म्हणजेच आयएनसी कडून संस्थेची नोंदणीच नसल्याचं उघड झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नोंदणी नसल्यानं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागत असून अभ्यासक्रमाला मान्यता नसल्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यातील करिअरवर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जेव्हा रुग्णालय प्रशासनाकडे नोंदणीचे अधिकृत दस्तऐवज मागितले असता त्यावेळी कोणताही ठोस किंवा समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही संभ्रमावस्थेत असून प्रशासनाकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण आणि योग्य निर्णयाची अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 10हून अधिक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अन्नपूर्णवाडी परिसरातील रस्ते, ड्रेनेज तसेच गटार कामे अखेर पूर्ण झाली आहेत. या बहुप्रतीक्षित विकास कामाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. त्यांनी या कामाला प्राधान्य देऊन यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. रस्ते आणि गटारे पूर्ण झाल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांचं निराकरण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या भेटीदरम्यान आमदार सेठ यांच्यासोबत युवा नेते अमान सेठ देखील उपस्थित होते. दोघांनीही नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय ऐकले आणि मतदारसंघात सातत्याने विकास व पायाभूत सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड येथे ऑक्टोबर 2023 साली मशीद परिसरात एका सेंटरिंग कामगाराने परिसरातील एका 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली. मुलीवर अत्याचार झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल झालंय. सदर व्हिडिओ पालकांच्या निदर्शनास आल्यानं त्यांना धक्का बसला. घडलेल्या प्रकारावर मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. लागलीच मुरगोड पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे. आरोपीचं नाव तुफेल अहमद दादापीर, वय 22 असं असून त्याची रवानगी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात करण्यात आल्याचं समजतं.
सौंदत्ती तालुक्यातील शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळण्याच्या प्रकाराचा श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. निरपराध आणि लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही असं सांगत त्यांनी या कृत्याचा कठोर शब्दामध्ये निषेध नोंदवला. तसेच या घटनेशी श्रीराम सेना हिंदुस्थानचा कोणताही संबंध नसून अशा प्रकारची कृत्ये संघटनेने कधीच केली नाहीत आणि सहनही केली जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. कोंडुस्कर यांनी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान काल मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या घटनेचा निषेध केला होता. या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण असून पोलीस तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील सोलापूर गावात घडलेल्या एका संतापजनक घटनेमध्ये अल्पवयीन आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने 30 वर्षांची कडक शिक्षा आणि 10,000 रुपये दंड ठोठावलाय. अप्पासाहेब बाळगोड तोडकर पाटील वय 42 राहणार सुलतानपूर दर्गा गल्ली हुक्केरी असं दोषी आरोपीचं नाव आहे. त्याने पीडित मुलीवर गंभीर स्वरूपाचा अत्याचार केला होता. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 30 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक बळावल्याचं सांगण्यात येत आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. आधीच यावर्षी सलग पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या काही टक्केच झाल्या होत्या. त्यात सुरू असलेला पाऊस नुकताच कुठे 8 दिवसांपासून उघडला होता. तोच पुन्हा मंगळवारी दुपारपासून बेळगाव शहर आणि परिसरात मेघगर्जना करत सुरू झाला. त्यामुळे आलेली पिकेही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी 2 वाजता मंगळवारी दिवसभरात आकडेवारीनुसार 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी बरोबरच जोडून मान्सून पाऊस सुरू झाला होता. त्या पावसाने शेतकऱ्यांची पेरणी रखडली. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने उघडीप दिल्यानं शेतात भांगलण व इतर कामांना वेग आलेला आहे. असं असतानाच पुन्हा मंगळवारी दुपारी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे दुपारी 1 वाजल्यापासून पावसात शहर व तालुक्यात प्रारंभ झाला. काही ठिकाणी ढगफुटी झाली. मात्र आज बुधवारी सकाळपासून पश्चिम भागातील तालुक्यात संततधार पाऊस सुरूच होता. मात्र शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून आलं. झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या वतीने 600 झाडे लावण्याच्या उपक्रमाला आज बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या पुढाकारातून या पर्यावरणपूरक मोहिमेला प्रारंभ झाला. दरवर्षी ग्रामपंचायतीकडून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जातो. मागील वर्षी सावगाव परिसरात 1200 झाडांची लागवड करून ती यशस्वीपणे जगवण्यात आली होती. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवत बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील शाळा परिसरामध्ये उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष कल्लाप्पा पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, अरण्य अधिकारी भरमाप्पा, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. बेळगावातील साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापक दिन सोहळा आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आरपीडी विद्यालयाच्या केएम गिरी सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पुणे येथील शिक्षणतज्ञ व पर्यावरणप्रेमी अभय देविदास भंडारी यांची उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून राजमाता राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत भोसले यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसकेई सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांनी भूषवले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, प्राचार्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यामध्ये संस्थेच्या शैक्षणिक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरणात झाली.
महानगरपालिकेत आम्हाला मराठी भाषेत परिपत्रके द्यावीत या प्रमुख मागणीसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये हजारो मराठी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे। दरम्यान आज कल्लेहोळ गावामध्ये पत्रकेचे वाटप करून जनतेस मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। प्रसंगी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुका व गाव स्तरावर ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम, बैठका व पत्रके वाटप सुरू असून हा लढा मराठी अस्मितेसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे। श्रावण मासानिमित्त येळ्ळूर येथील युवक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला। कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीला अभिषेक घालण्यात आल्यानंतर सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी गावात धार्मिक आणि उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळाले। युवक मंडळाच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केलं असून परंपरेने जपलेला हा अभिषेक सोहळा गावाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे। राष्ट्रीय महामार्गावर लॉरी अडवून चालकावर दरोडा टाकणाऱ्या 4 आरोपींना काकती पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन व दुचाकी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्वजण बेळगाव तालुक्यातील रहिवासी असून शिवाजी वंटमुरी, विशाल मास्ती, भीमराय करिकट्टी आणि मारुती हंचिनमणी अशी त्यांची नावे आहेत। संकेश्वर येथील लॉरी चालक भीरप्पा हे संकेश्वरहून बेळगावकडे येत असताना वंटमुरी गावाजवळ काही तरुणांनी बाईकवर येऊन त्यांचे वाहन अडवले आणि त्यांना धमकावत त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावून घेत फरार झाले। या घटनेनंतर काकती पोलिसांनी सखोल तपास करत 4ही आरोपींना अटक केली आहे। बेळगाव शहरातील सदाशिवनगर परिसरात काल मंगळवारी रात्री हॉटेलमधील आपले काम आटोपून घरी परतणाऱ्या महादेवी करण्णावर वय वर्षे 42 या महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करणाऱ्या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अवघ्या 5 तासात अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। आरोपीची ओळख संतोष जाधव वय 38 असून तो श्रीनगर येथे ऑटो चालक आहे। मृत महिलेसोबत त्याचा पूर्वीचा परिचय होता। संतोषने महादेवी यांना 10,000 रुपये उधार दिले होते। परतफेडी संदर्भात वाद झाल्यानं रागाच्या भरात त्याने महादेवी यांच्यावर पाठीमागून येत त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोराने वार केला। यात त्यांचा मृत्यू झाला होता। घटनास्थळी मिळालेले ठोस पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींमुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली। आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असून पोलीस आयुक्त बोरसे यांनी पोलिसांच्या या जलद कारवाईचं कौतुक केलं। हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी ई लॉस्ट मोबाईल अॅप किंवा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजेच CEIR पोर्टलचा प्रभावी उपयोग करता येतो, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली। त्यांनी सांगितले की मोबाईल हरवल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी, तसेच संबंधित मोबाईलची माहिती ई लॉस्ट अॅप किंवा CEIR पोर्टलवर नोंदवावी। जर हरवलेला मोबाईल कोणी स्थानिक बाजारात विक्रीस काढला अथवा दुसऱ्याने वापरण्यास सुरुवात केली तर CEN पोलीस विभाग मोबाईलचा माग काढून तो परत मिळवण्याची कार्यवाही करतो। आतापर्यंत 114 हरवलेले मोबाईल फोन पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही त्यांनी नमूद केलं। पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केलंय की मोबाईल हरवल्यास घाबरून न जाता त्वरित योग्य माध्यमांचा वापर करावा, जेणेकरून मोबाईल पुन्हा मिळवण्याची शक्यता वाढेल। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।